आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा ठसा नुसतंच नवी मुंबई नाही तर नवी मुंबई बाहेर ज्याने उमटवलाय असा एक मातबर खेळाडू ओमी प्रकाश केणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। हेमंत बडवी सिद्धनाथ असोसिएट यांचं देखील आगमन झालं। वेलकम सर, सरचे स्वागत आहे। त्यांच्या समेत ज्या ओमी केणीला उभं करण्यामागे, त्याला क्रिकेटचे धडे देण्यामागे, त्याच्या क्रिकेटचा त्याचा कौशल्याची जाणीव करून देण्यामागे ज्या खेळाडूचा देखील महत्त्वाचा भाग आहे त्याचेच काका म्हणजेच जितेन केणी आपण सलामीवीर म्हणून पाहायला मिळते। अगदी कोणी प्रीमियर लीग मागचा हंगाम आपण पाहिलं होतं, 7वं सत्र पाहिलं होतं, 7वं पर्व पाहिलं होतं। या दोन जोडीने श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान या टीमसाठी, राधाकृष्ण दिवा या टीमसाठी खेळत असताना काय ओपनिंग सलामीवीर म्हणून खेळताना दिसले। लाजवाब क्रिकेट खेळले आणि बॅक टू बॅक 2 चॅम्पियनशिप आपल्या गावाला मिळवून दिले। यावर्षी देखील हा संघ मैदानात उतरताना दिसेल। हेमंत बडवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे, त्यांचा सन्मान केला जाईल। मी अध्यक्षांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हेमंत पाटील साहेबांचा सन्मान आपण करावा। हेमंत बडवी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। वेलकम। चला मॅच होते सुरुवात। गोलंदाजी ट्रॅकवर तो आलाच नाही, पोस्ट करून नेरूळून निघालाय। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय। सध्याच्या घडीला घणसोली 11 घणसोली टीमसाठी एक लीडिंग गोलंदाज म्हणून ज्याची अनेक स्पर्धेमध्ये छाप सोडली, अगदी मोक्याच्या ठिकाणी चांगले षटक हाताळून आपल्या टीमसाठी भरपूर सामने जिंकून दिलेत आणि घणसोली 11 घणसोली टीमचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो गोलंदाज तुषार बर्गे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। तुषार बर्गे वर्सेस ओमी प्रकाश केणी। चांगला खेळ पाहायला मिळते। ओमीसाठी फ्लाय स्लिप तैनात आहे। यशांपासून दूर निखिल मडवी पाहायला मिळते। बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग। डीप मध्ये जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। मॅचला होते सुरुवात। स्ट्राइक एंडवर ओमी प्रकाश केणी पहिलाच बॉल फेस करत असताना तुषार बर्गे। पहिलाच बॉल ज्या नावाचा ठसा आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतोय, अनस्टॉपेबल, अनब्रेकेबल, आणि या टेनिस बॉल क्रिकेटचा मिस्टर किलर मिलरच्या बॅट मधून किलर परफॉर्मन्स आणि किलर स्ट्रोक षटकार आलाय। व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट मिस्टर ओमी प्रकाश केणी। या नावाचं वादळ सध्याच्या घडीला थांबणार नाही, ज्या नावाने आज टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडलंय। ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट, नवी मुंबई असेल, नवी मुंबई बाहेर असेल, महाराष्ट्राबाहेर असेल किंवा महाराष्ट्राबाहेर असेल, भारतभर असेल, या खेळाडूचा ठसा, या खेळाडूचा दबदबा अजूनही कायम आहे। ओमी प्रकाश केणी मिसाईल आहे, प्राऊड ऑफ दिवानगरी। आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिल्याच बॉलवर दाखवतोय आपली हुकूमत, आपली दादागिरी, आपली बादशाही। आपल्या शाही अंदाजाने या मॅचला सुरुवात करून दिली आहे। पहिल्या बॉलवर षटकार। दुसरा बॉल बॉलर ब्लॅक ड्राइव्ह, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर आहे। षटकारानंतर वापसी कशी करावी हे चांगलं ठाऊक आहे। तुषार बर्गे मागचे 2-3 हंगाम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि भल्या भल्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय, पण आता एक चुरस असेल ओमी केणी वर्सेस तुषार बर्गे। खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ, लाजवाब चेंडू पाहायला मिळते। वापसी आहे, कमबॅक केला जातोय। अगदी मातबर खेळाडूच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करावी आणि कशा पद्धतीने रणनीती आखावी हे चांगलं ठाऊक आहे तुषार बर्गेला। वेगवान गोलंदाज आहे, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय, कटर बॉलर आहे, त्यामुळेच रीड करणं इतकं सोपं नाहीये। सिलिमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय राहुल शेट्टे। काय कमबॅक, काय वापसी। एक बॉल ओमी केणीचा राहिला, बाकीचे 3 बॉल मध्ये
तुषार बर्गेने वापसी केली. सुपर कमबॅक. 4 ओव्हरचा सामना आहे म्हणून प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. बघा रस्त्यात पार केलेल्या गाड्या कृपया रस्त्याच्या पलीकडे पार करा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करा. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली कोण येईल आणि कॅच झाली आहे. ड्रॉप. कोणाची कॅच ड्रॉप झाली आहे. हो मी प्रकाश केडीला तुम्ही जर जीवनदान देताय त्याचा भूदंड भरावा लागेल. डबल माइंडेड कॉलिंगची कमतरता जाणवली होती. अमित पाटील बॉलवर गेला होता. विनीत देखील गेला होता पण कॅच पकडणार कोण. पहिले आप करके गाडी निकल गई. आता ओमी केडीचा झेल म्हणजेच तुम्हाला याचा मोबदला भरावा लागेल. आणि शोले मधला डायलॉग है इसकी सजा मिलेगी जरूर मिलेगी. जीवनदान मिळाला. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच फार इम्पॉर्टंट होती घणसोली 11 घणसोली टीम साठी. संधी चालून आली होती पण संधीचं सोनं करता आला नाही. एक धाव मात्र जरूर मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार लागला आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये एक संधी जरी हुकली असेल फक्त 1 धाव खर्च केली. तुषार बर्गेचं लाजबाब षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक पहिले संपलं गेले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. बिनगडी बाद. 1 गडी बाद 7 होऊ शकले असते पण इथे नशिबाची साथ मिळाली नाही. आता मात्र बिनगडी बाद 7 धावा. सायना दिवा संघ मैदानामध्ये उतरला. चला बाईक जे आमचे बाईकचे चालक आहेत त्यांना विनंती करतो की कृपया बाईक दूर करा. बॉलर कोण आहे? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अमित भरत पाटील. नुकतीच घणसोली चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती. त्यात मॅन ऑफ द सिरीज साठी 15,000चं कॅश प्राइज होतं. घणसोली अंतर्गत स्पर्धेसाठी त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता अमित भरत पाटील. यंगस्टर खेळाडू आहे. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलाय. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली. पण आता ओमी प्रकाश केणीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. रिदम मध्ये आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे ओमी केणी. या खेळाडूने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. आपले वडील प्रकाश केणी जे 40+ खेळाडू आहे. लहानपणापासून या क्रिकेट वर रुची ठेवली. प्रकाश केणीने देखील भरपूर चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळले. दिवा नगरीसाठी खेळले आणि त्यांच्याच जडणघडणीमध्ये हा खेळाडू घडला गेला. शालेय जीवनामध्ये लेदर क्रिकेट खेळला. चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळल्यानंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जशी एंट्री झाली ना या खेळाडूने कधीच मागे बघितलं नाही. त्याचं कारण आहे सायना दिवा टीम नेहमीच या टीमला पाठीशी असतो. याच्या सरावामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही यासाठी त्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅटिंग दिली जाते. आणखीन बऱ्याच गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. सायनाथ दिवा अगेन्स्ट किंवा ओमी केणी अगेन्स्ट आज घणसोली 11 घणसोली टीम एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने आलाय. चांगली गेम प्लॅन आहे. चांगली स्ट्रॅटर्जी आहे. आज सचिन सावंत देखील ॲज अ हेड कोच म्हणून आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळतील. त्यांचं देखील योगदान राहिलंय. रत्नदीप पळवळ असेल मयूर असेल आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये आहे 12th मॅनच्या भूमिकेत. 12th मॅन देखील तितकाच महत्वाचा असतो कारण की 11 खेळाडू मैदानात उतरतात पण 12वा खेळाडू असतो ना त्याला तितकं जास्त टेन्शन असतं. मॅचचं समीकरण मॅच जिंकणार कशी यासाठी त्याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असणार. 12th मॅन देखील तितकाच महत्वाचा आहे. अमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. चाचा भतीजाची जोडी जितेन केणीने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. पॉवर प्लेचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन आहे जितेन केणी. क्षमता या खेळाडूकडे. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. लाईन पाहावी लागेल. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. धावा कराव्या लागतील. 50-55 पर्यंत मजल मारावे लागेल. मागच्या मॅच मध्ये 56 धावा अगदी आरामात चेज झाल्या. या मॅच मध्ये देखील धावा कराव्या लागतील. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमा लगत. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. जितेन केणीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार.
ज्याप्रमाणे ओमी केणी बॅटिंग करतो त्याप्रमाणे आपला काका म्हणजेच जितेन केणी देखील एक मातबर खेळाडू आहे. भरपूर चांगलं क्रिकेट खेळ आहे. सायना दिवाचं आयोजन होतं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावे केलं होतं. स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा जितेन केणी या खेळाडूच्या नावावर होत्या. ऑफस्टंपर मारा ठेवला गेलाय. लाजबाब चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. नवीन जर्सी टीम घणसोली 11 घणसोली येलो जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. लाईन खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे कारण की टीमची धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकर लागलेत. 9 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना कोलबट्टापाचा चेंडू आहे. चॉप केला जातोय. सिंगल मिळाल्यानंतर इतकं काही नुकसान होणार नाही कारण की जितकं कमी स्ट्राईक मिळेल ओमी केणीला तितकाच फायदा घणसोली 11 घणसोली टीमला होईल. ही रणनीती ही गेम प्लॅन घेऊन संघ मैदानामध्ये उतरलाय. अमित पाटील चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये तुषार बर्गेने चांगली गोलंदाजी केली. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे हर्ष मात्रे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 16 ऑन अ स्कोर बोर्ड. 16 धावा धावफलकर लागलेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सध्या तरी शांत ठेवले. पहिल्या बॉलवर षटकार आलाय त्यानंतर मात्र बाकीच्या 11 बॉल मध्ये कुठेतरी शांतता पाहायला मिळाली. 16 धावा धावफलकर लागले. शेवटचा बॉल आहे ओमी केणी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. कोलबट्टापाचा चेंडू ऑन साइडला. राहुल शेट्टी याकडून चूक होणार नाही. अगदी स्वस्तात परतला. एक जीवनदान मिळाला होता पण त्या जीवनदानाचा फायदा घेता आला नाही आणि मोठी विकेट प्राप्त होत असताना ओमी प्रकाश केणी इथे बाद होत आणि धक्का क्रमांक पहिला. अगदी धक्का नाही तर मोठा धक्का लागलाय सायना दिवाट संघाला. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 वर 1 गडी बाद. ओमी केणी परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. आपल्या टीमसाठी ओमी केणीने आतापर्यंत 8 धावांचं योगदान दिलं आणि तब्बल 6 चेंडूचा सामना केला. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर 1 गडी बाद. 16 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 आणि या षटकामध्ये तब्बल 7 धावा आल्या. येस पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 9 धावा आल्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर विनीत पाटील येतोय. यंगस्टर खेळाडू आहे. आमदार चषक ही स्पर्धा गोठवलीच्या मैदानावर झाली होती. अगदी लिडिंग गोलंदाज होता पण सेमीफायनलच्या मॅच पर्यंत तो पोहोचू शकला नव्हता आणि सेमीफायनलचा सामना गमावला होता घणसोली टीमने. या मॅच मध्ये देखील चांगली वापसी केली. तुषार बर्गे असेल अमित पाटील या 2 गोलंदाजाने. आता विनीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आला. अनेक यंगस्टर आहे. विशाल मडवी यांचा संघ आहे. कॅप्टन कूल म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची ओळख आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. जितेन केणीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. ओमी केणी बाद झाला तरी जितेन केणी याच्याकडे क्षमता आहे. अनेक चांगल्या इनिंग आम्ही सातत्याने पाहिल्या आहेत जितेन केणीच्या माध्यमातून. लाजबाब खेळ केला. सध्याच्या घडीला आता चांगला खेळ करावा लागेल. 50 पर्यंत मजल मारावी लागेल कारण की मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम घणसोली 11 घणसोली टीम कडे. लाईन खराब आहे. वेगाचा स्वार होण्याचा प्रयत्न केला होता पण लाईन मिस केली. व्हाईट बॉलच्या साईडने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओमी केणी बाद झाला. अगदी स्वस्तात परतल्या. पहिल्या बॉलवर षटकार लगवला होता.
गती परिवर्तन केलं गेलं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण खराब होते आणि इव्हन बाउन्स झालाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. धावा कराव्या लागतील पण मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. दोन चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. लाईन खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. सातत्याने लाईन दिशापासून भरकटला. विनीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 24 धावा धावफलकर लागलेत. एक गडी बाद 24. जितेन केणी आपल्या टीमसाठी योगदान देत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 11 धावांचं योगदान दिलं. टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. खूप चांगला झेल शिष्य पाटीलच्या माध्यमातून झेलला जातो. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि आता कॅच पकडली गेली. जितेन केणीला देखील परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त होत असताना दोन्ही सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना दिसत आहे आणि 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा. जितेन केणी एक हाती संघर्ष करत असताना मात्र ही संघर्षाची लढाई अखेर संपली आणि फलंदाज जितेन केणी बाद झालाय. आदरणीय संजय मडवी साहेब यांचं आगमन झालंय. आमचे LIC नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सागर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुलरलेनचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक या नवी मुंबईचा चिट्टा म्हणजेच कुंदन पारकरला आपण पाहू शकाल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान थ्रो केला होता. कुंदन पारकर म्हणजे 100% एफर्ट्स देण्याचं काम सातत्याने करतोय. हा क्रिकेटचा एक मुरलेला आणि मिसाईल आहे कुंदन पारकर. अगदी नवी मुंबईचा चीटा म्हणून ज्याची ओळख आहे. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावताना दिसतोय. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका लगावला जातोय. हर्ष मात्रे त्या खाली येईल आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज दीपकला देखील परतावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. या मंचावर आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर आहेत. उत्कर्ष मित्रमंडळ ज्या टीमला उभं करण्यामध्ये ज्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे 11च्या 11 खेळाडू आज या मंचावर उपस्थित आहेत. उत्कर्ष दिवा टीमला जडणघडणीमध्ये आणि अव्वल दर्जाचा संघ बनवण्यामध्ये या सगळ्या धुरंधरांचा सिंहाचा वाटा आहे आणि या सगळ्यांनाच आमच्या कमेंट्री बॉक्सच्या वतीने सलाम आहे. तुम्ही केलेल्या कार्यासाठी, तुम्ही केलेल्या योगदानासाठी आणि तुम्ही दिलेल्या या सगळ्याच गोष्टींसाठी या सगळ्याच उत्कर्ष मित्रमंडळाच्या वतीने तुमचे सगळ्यांचेच मनपूर्वक आभार आहे. आज संजय मडवी यांचं देखील आगमन झालंय. LIC एजंट म्हणजेच फार इम्पॉर्टंट असतो कारण की प्रत्येक क्षणाला तुम्हाला LIC एजंटची गरज लागते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल किंवा तुमचा इन्शुरन्स पॉलिसी असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा बऱ्याच LIC पॉलिसीज असतील, त्यासाठी LIC तील एक जाणकार आणि एक महत्वाचा एजंटची गरज असते आणि संजय मडवी यांनी भरपूर वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केले आणि त्यांचा भरपूर अभ्यास आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला अखेरचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. शरद कोंडाळकर गोलंदाज येतोय. पहिलाच बॉल ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर गुरुनाथ पाटील यांच्या वतीने. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. उत्कर्ष मित्रमंडळ
अनेक वर्षाची परंपरा आहे, अनेक वर्ष हे मंडळ सांभाळून ठेवलंय. बाळकृष्ण मडवी साहेब जे अध्यक्ष आहेत आणि आज अनेक खेळाडूंची उपस्थिती पाहायला मिळते ज्याने आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या मंडळाचं क्रिकेट जिवंत ठेवलं आणि ज्याची सुरुवात, ज्याचा उगम जिथे टीम उत्कर्ष मित्रमंडळ नवीन पर्व सुरू केलं, ते सगळेच धुरंधर आज या मंचावर उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. लगातार 2 व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. शरद कोंडळकर हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि येणाऱ्या सातारा प्रीमियर लीग साठी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. एक मोठी स्पर्धा असेल. इथे चांगला बॉल आहे. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि थेट यशरक्षक निखिल मडवीकडे जातोय. घणसोली 11 घणसोली गुरुकुल म्हणून नुसती टीम नाही बनवलं तर खेळाडूंना देखील बनवलं. अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात या घणसोली 11 घणसोली टीम कडून झाली आहे. अनेक खेळाडूंमध्ये असलेलं पोटेन्शियल बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर घणसोली 11 घणसोली टीमने केलंय. एक संघ, एक परिवार आणि एक स्वप्न अशी संकल्पना जर कोणी राबवली असेल ते आहे घणसोली 11 घणसोली. प्रत्येकाचा सन्मान कसा राखावा हे दाखवलंय टीम घणसोली 11 घणसोलीने. आज या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीमला का सन्मान आहे, का मान आहे, त्याचं कारण आहे कारण की कॅप्टन विशाल मडवी याने या संघामध्ये एकात्मतेचा भावना जागृत ठेवली आणि या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. दरम्यान स्क्वेअर लेग रिजन मध्ये तुषार बर्गेकडून होते कॅच ड्रॉप. ही फार दुःखाची बाब आहे कारण की अनेक स्पर्धेमध्ये अशा चुका झाल्यात टीम घणसोलीकडून आणि या चुकांमधून बरेच नुकसान देखील होताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 29 धावा धावफलकर लागलेत. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते पण लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकर लागलेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर 40 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी राखणं गरजेचं असणार आहे आणि गोलंदाजासाठी काहीतरी करण्यासाठी धावा असतील त्यामुळे त्या धावा कराव्या लागतील. सागर सेकंडवर आहे. अकुटफाचा बॉल शॉट मध्ये इतका दम नव्हता. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं बॅकअप आशिष पाटील यांचं पाहायला मिळते. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावांपासून वंचित ठेवले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता असं वाटलं होतं. धावांचा अक्षरशः पाऊस पडेल. ओमी केणी हा खेळाडू मात्र जीवनदान मिळाल्यानंतर देखील मोठा स्कोर उभा करू शकला नाही. अजिंक्य केणी जुना जाणकार खेळाडू आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा बघता बघता पूर्ण करत असताना एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. इच अँड एव्हरी रन्स म्हणूनच म्हटलं जातं की राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. ज्यावेळेस कंपल्सरी चेसिंग असतं ना त्यावेळेस ही धाव आठवते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. स्ट्राईक एंडवर अजिंक्य केणी. एक मोठा फटका लगवावा लागेल अजिंक्य केणीला. फटका चांगला आहे. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. इथे मात्र सिंगलच मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलंय. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 35 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल येणारे चेंडू जाऊन सांगतील. बघूया दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तोपर्यंत कुठे जाऊ नका. तुम्ही पाहताय उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा हे दमदार आयोजन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. युग आहे युवा आहे.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. चला मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातला दुसरा सामना मैदानामध्ये रंगताना दिसतोय. साईनाथ दिवा वर्सेस घणसोली 11 घणसोली. टॉस जिंकला घणसोली 11 घणसोली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय निखिल मडवी यांनी घेतला आणि निर्णय हा तंतोतंत चांगला झाला. त्याचं कारण आहे पहिल्या बॉलवर जरूर षटकार लगवला होता ओमी केणीने, पण नंतरच्या बॉलवर कुठेतरी स्ट्रगल करताना दिसला आणि या मॅच मध्ये अगदी स्वस्तात परतला. टीम पोचवली फक्त 35 या आकड्यावर. जितेन केणीचा झुंजावात खेळी पाहायला मिळाली. 12-13 धावांचा त्याच्या माध्यमातून देखील दावा करण्यात आला, पण कुठलाही फलंदाज इथे तग धरू शकला नाही. त्यामुळे धावफलक फक्त 34 वर जाऊन पोहोचलं आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. 24 बॉल 35 धावा असं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम घणसोलीकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेट्टे आणि निखिल सूर्यकांत मडवी हे दोन खेळाडू आहेत, जिकडे दोन्ही खेळाडूने खोऱ्याने धावा आपल्या नावी केलेत आणि धावांसाठी भुकेलेले दोन्ही खेळाडू आहेत. डावखोराने उजव्या हाताची फलंदाजी ज्या पद्धतीने साईनाथ दिवाची ओपनिंग पेअर होती त्याप्रमाणे ही ओपनिंग पेअर देखील लेफ्टी आणि राईटी अशी पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर यश येतोय. यश पाटील एक यंगस्टर खेळाडू आहे. साईनाथ दिवा टीमकडे गोलंदाजी कशा पद्धतीने वापरली जाईल, कारण की आज साहिल नाईक याची फार कमतरता जाणवेल. एक अतिरिक्त बॅट्समन आणि एक गोलंदाज म्हणून एक महत्वाची भूमिका होती. आज लेदर क्रिकेट खेळण्यासाठी तो मतलब आपल्या ऑफिसच्या मॅचेस साठी गेला, त्यामुळे तो उपलब्ध नाहीये. चला मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइड ला ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इंस्टाग्राम रीलचे अगदी रील मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे राजू पाटील यांचं आगमन झालंय. अनेक इंस्टाग्राम रील्स त्यांचे सातत्याने आम्ही पाहतो आणि आज त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल डॉट. 25 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक. यश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. राहुल शेट्टी स्ट्राइक एंडवर आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंडची अपील केली होती अजिंक्य केणीने, पण इथे डॉट बॉलची सांगता होते. पहिली 2 बॉल डॉट बॉल. खूप चांगल्या पद्धतीची षटक हाताळत असताना डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील साईनाथ दिवा टीमला हा जर सामना जिंकायचा असेल तर. पण बॅटिंग मध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. राजू पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. थोड्या दिवसात नवीन रील्स इंस्टाग्राम या पेजवर नक्कीच पाहायला मिळेल. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी यशच्या माध्यमातून करत असताना व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या 3 बॉलवर राहुल शेट्टीला अचंबित करून ठेवलाय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेला होता. डॉट बॉल आला होता. दुसऱ्या बॉलवर अगदी ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळला गेला. 3 डॉट बॉल. चांगले षटक, चांगली सुरुवात साईनाथ दिवा टीम कडून. 35 धावांचा इथे बचाव करत असताना फटका चांगला आहे. टायमिंग देखील चांगला आहे. राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. डॅशिंग राजू या इंस्टाग्राम पेजवर आपण नक्कीच जा. तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून, माफ करा, युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच डॅशिंग राजू आणि डॅशिंग राजू पाटील यांच्या माध्यमातून अनेक रील्स आणि अनेक व्हिडिओज बनवण्यात आलेत. त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि उत्कर्ष मित्रमंडळाचे ते सदस्य आहेत. इथे फ्लम LBW ची अपील केली आणि फलंदाजाला पर बॅट ला ब्रश झाली, त्यामुळेच फलंदाज बाद होऊ शकणार नाही. अगदी स्टंपच्या मधोमध होता. जर बॅटची जर एज नसती लागली तर नक्कीच परतावं लागलं असतं. सुदैव म्हणावं लागेल. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सुरू आहे यश पाटीलच्या माध्यमातून.
लाजबाब षटक. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. अशी सुरुवात झाली होती टीम नवसाथी साईना दिवा संघाची. पस्तीस धावांचं टार्गेट आहे. 7 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 28 करायचे आहेत. 19 बॉल आणि 28 धावा. हे षटक फार इम्पॉर्टंट होतं. पाबबलेचं षटक आहे. शेवटचा बॉल आहे. निखिल मडवी स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. या टीमचा कॅप्टन आहे. पहिलाच बॉल ऑन द राईस. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा ठसा. आणि का मी या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे सांगणारा षटकार. निखिल सूर्यकांत मडवीच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलीत. लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. बिनगडीबाद 13 धावा. 35 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 मध्ये 22 करायचे. 18 चेंडू 22 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी मी नवसाथी दिवा टीमचा कॅप्टन. लगेचच रेडी राहायचं. ही मॅच संपल्या आपण लगेचच मॅच खेळवणार आहोत. त्यानंतर उत्कर्ष दिवा यजमान संघ आहे साई सागर युनायटेड ऐरोली. त्यानंतर गावदेवी ऐरोली वर्सेस जय बालाजी राबाडे. प्रकाश नाना नाईक यांचं आगमन झालंय. दिवानगरीचे कार्यसम्राट सन्माननीय समाजसेवक आणि शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ओमी केणी. नुकतीच जी रोहा येथे खुल्या गटातील स्पर्धा झाली होती. दहावीर चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता. आयकॉन खेळाडू म्हणून खेळला होता. आणि बॅटिंगच्या जोरावर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण जर पाहिलं तर एसी ही मॅन ऑफ द सिरीजचा खिताब मिळाला होता. एअर कंडिशन आपण पाहू शकाल मॅच मध्ये पाहायला मिळते. ओमी केणी बॅटिंग मध्ये अपयशी ठरला होता. आता गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करून देतोय. 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. राहुल शेट्टी स्ट्राईक वर आहे. पहिला बॉल फुलर लेनचा खराब चेंडू आहे. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर. आणि 1 धावानं वाईट नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 20 धावा करायचे. फ्रीडचा इशारा देखील अंपायर करत असताना या मॅचच्या दिशेने निखिल मडवीने पहिल्याच बॉलवर षटकार लगवला. आता ओमी केणी अगेन्स्ट कशा पद्धतीने क्रिकेट खेळतो त्याकडे लक्ष असेल. षटक क्रमांक 2 ओमी वर्सेस निखिल. ऑन साइडला अगदी रडार मध्ये होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय दुसरा धमाका चेंडू. सीमारेषाबाहेर षटकार. लाजबाब बॅटिंग. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय निखिल सूर्यकांत मडवी. या नावाचं हे मिसाईल आहे. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. अनेक अर्धशतक अनेक मोठमोठ्या इनिंग आम्ही सातत्याने पाहिल्या. आणि ओमी केणीच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला. यावेळी देखील ऑन साइडला 3 ऑन रो. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवला गेलाय. निखिल सूर्यकांत मडवीच हे वादळ या मैदानामध्ये घोंगवताना दिसतोय. लाजबाब बॅटिंग. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आपल्या खात्यामध्ये 18 धावा जमवतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. 8 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि पहिल्यांदाच घडलं. चला नेक्स्ट मॅच साठी नवसाथी दिवा टीम टॉस साठी लगेचच रेडी राहा. अक्षय पाटील आमच्या सोबत जॉईन होतील. ही मॅच संपल्या लगेचच आपण टॉस करणार आहोत. यावेळी देखील समोरच्या दिशेने चौथा षटकार. 4 बॉल मध्ये 4 षटकार. या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे बाबू कांबळेच्या नावावर, ज्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवले होते. आणि आता गरज आहे फक्त 2 धावांची आणि 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवलेत. पण दुसऱ्या मॅच मध्ये हा षटकार लगवल्यानंतर संधी असेल 6 बॉल मध्ये 6 षटकार. निखिल मडवी व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स.
4 बॉलमध्ये 4 षटकार लगवले गेलेत. ओमी केणीच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला. 2 धावांची आवश्यकता आहे. अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये ही मॅच फिनिश होत असताना कोलबटापाचा चेंडू आहे. अगदी ऑफस्टंप वर मारा ठेवला गेला. डॉट बॉलची सांगता होतीये. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर 33 आकड्यावर माफ करा 33 धावा. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला टॉस साठी कॅप्टन. टप्प्याचा बॉल भिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल सूर्यकांत मडवीने मॅच केली फिनिश. वेलप्लेड टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम घणसोली 11 घणसोली. नव्या जर्सी मध्ये नवीन संघ आणि नवीन उमेद नवीन विजयाचं स्वप्न घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला आणि प्रत्येक टीम प्रतिस्पर्धी संघाला शेक हँड करतील. या स्पर्धेचा नियम आहे. कुंदन पारकर आपला संघ घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि दोन्ही टीम हस्तांदोलन करतील. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर निखिल सूर्यकांत मडवी. हे मॅच फिनिश करण्याचा कारनामा केलाय. मी सीताराम मडवी साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण परिधान करावा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन निखिल टॉस साठी या. चला साईनाथ दिवा टीम घणसोली टीम शेक हँड करत असताना चला सीताराम मडवी साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 9-7 दिवा वर्सेस घणसोली 11 घणसोली असा सामना पाहायला मिळेल. चांगला खेळ राहिलाय. अख्खी 2 षटकामध्ये हा सामना संपवला. वेल प्लेड टीम घणसोलीने हार्ड लक साईनाथ दिवा.